मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमर भोसले आपणा सर्वांचं स्वागत करतो. आजचा जो विषय आहे तो एका चोराच्या संदर्भातला आहे. अर्थात चोर म्हटलं की आपल्याला राग येतो. आलाच पाहिजे. कारण तो चोरी करतो, दुष्कृत्य करत असतो. पण एक चोर, त्या चोराने चोरी केल्यानंतर तो ज्याप्रमाणे वागला, हे मात्र इथं अगदी विस्मयचकित करण्यासारखं घडलेलं आहे. कविवर्य नारायण सुर्वे यांना आपण सर्वजण जाणतोच. कष्टकऱ्यांच्या वेदना जिवंत करण्याचं काम त्यांनी त्यांच्या कवितातून केलं. अतिशय लोकमान्य, अतिशय प्रसिद्ध असे ते कवी होऊन गेले. आणि कविवर्य नारायण सुर्वेंच्या कविता, त्यांचा विद्यापीठ असो किंवा इतर अनेक कविता संग्रह जर आपण पाहिलेत, तर त्यामध्ये त्यांच्या प्रत्येक कवितेत दुःख आहे, वेदना आहेत, कष्टकऱ्यांचा आवाज आहे, कष्टकऱ्यांच्या संवेदना आहेत. आणि इतक्या तरलतेने त्यांनी त्या शब्दरूपाने मांडलेले आहेत की ज्यांनी त्यांच्या कविता वाचलेल्या आहेत त्यांना ते निश्चितच माहीत आहे. तर अशा नारायण सुर्वे यांच्या घरी चोरी झाली. अर्थात ही चोरी झाली ते आता नारायण सुर्वे यांना जाऊन जवळजवळ 14 वर्ष झालेली आहेत आणि 14 वर्षानंतर त्यांच्या घरी चोरी झालेली आहे. अर्थात त्यांची मुलगी आणि त्यांचे जावई गणेश घारे हे नेरळ इथे राहतात. पूर्वी त्या ठिकाणी नारायण सुर्वे स्वतः राहायचे आणि ते काही कामानिमित्त बाहेर गेलेले असताना खिडकीचे गज वगैरे कापून चोरांनी आत प्रवेश केला आणि LED टीव्ही आणि इतर साहित्य त्या चोरांनी चोरून नेलं. आता इथपर्यंत ठीक होतं, चोरांनी चोरून नेलं सगळं वगैरे. त्यांच्या घराच्या हॉलमध्ये नारायण सुर्वेंचा एक फोटो आहे आणि नंतर असं घडलं की तो चोर परत त्या ठिकाणी आला. त्यांनी चोरलेलं सामान सगळं ठेवून दिलं आणि एक चिठ्ठी लिहिली त्यांनी की मला जर आधी माहीत असतं हे घर नारायण सुर्वे या कवींचं आहे तर मी ही चोरीच केली नसती. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट. चोर आहे तो, त्यांनी चोरून नेलं आणि पुन्हा त्या सगळ्या वस्तू जशाच्या तशा आणून ठेवल्या. आणि जेव्हा त्याला कळलं की हे घर त्यांचं आहे, तर आपण काहीतरी चुकीचं केलेलं आहे. म्हणजे किमान तो 10वी पर्यंत शिकलेला असावा, कारण त्यांनी पूर्वी शालेय पाठ्यपुस्तकामध्ये नारायण सुर्वे यांच्या कविता असायच्याच. तर त्यामुळे त्यांनी त्या वाचलेल्या असाव्यात. अर्थात तो सुद्धा, चोर सुद्धा एक कष्टकऱ्यांचा म्हणा किंवा एक गरीब समाजाचा लोकप्रतिनिधी असणार. कारण त्यांच्यापैकीच तो असणार, कारण चोरी काही कोणी स्वखुशीनं करत नाही, ती त्याला एक करावी लागलेली असणार, असं एकंदर त्याच्या त्या सगळ्या वृत्तीवरून आणि वागणुकीवरून लक्षात येतं. तर त्या चोरांनी चिठ्ठी लिहिली आणि सगळ्यात शेवटी त्यांनी सॉरी पण लिहिली. म्हणजे पश्चाताप सुद्धा त्यांनी व्यक्त केला. म्हणजे नारायण सुर्वे जाऊन इतके वर्ष झालेले असताना या प्रसंगामुळं ते जिवंत आहेत की काय असं वाटण्यासारखा हा प्रसंग आहे. किती खोलवर परिणाम एखादा साहित्यिक करू शकतो याचं हे अतिशय जिवंत असं उदाहरण आहे. फक्त चोर म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघू नका, एक व्यक्ती म्हणून त्याच्याकडे बघा. त्या व्यक्तीवर इतका त्याच्या मनावर परिणाम झाला की चोरलेलं सामान, म्हणजे तो पोलिसांच्या मते तो चोर तिथे येऊन गेला परत, तर घेऊन जाणं सामान पुन्हा आणून ठेवणं त्यामध्ये त्यालाही धोका होता, पण त्यांनी तो धोका पत्करला आणि त्यांनी ते सामान त्या ठिकाणी परत आणून ठेवलं. साधारणपणे पाश्चात्य देशांमध्ये साहित्यिकांना मिळणारा जो काही सन्मान आहे, जो काही मान आहे, जे काही मानधन आहे, ते आपल्या इथे मिळणाऱ्यापेक्षा काही पटीनं जास्त आहे. पण खरंच नारायण सुर्वेंना हा जो मरणोत्तर मिळालेला जो काही हा मान आहे, तो मला असं वाटतं कुठल्याही पुरस्कारापेक्षा खूपच मोठा आहे. कारण साहित्यिकांनी करायचं काय असतं? साहित्यिकांनी ज्या प्रकारे ह्या चोराचं मन, त्यांचा फोटो पाहून आणि त्यांचं ते घर आहे हे त्याच्या जेव्हा लक्षात आलं, हे कळल्यानंतर त्याच्यात जे परिवर्तन झालं हे अतिशय उल्लेखनीय असंच आहे आणि ते तसं घडले. आणि त्यामुळे हा विषय जो आहे तो महत्वाचा वाटतो. कारण आयुष्यभर नारायण सुर्वे सुद्धा त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीला मोठे जे सिमेंटचे पाईप असतात त्यामध्ये राहिलेले आहेत. त्यातनं त्यांनी जिथे जिथे कामं केलेली आहेत, ज्या शाळेमध्ये ते शिपाई होते किंवा इतर, पण हे असताना सुद्धा त्यांनी अतिशय उच्च दर्जाची साहित्य निर्मिती केली, कविता लिहिल्या आणि ते लोकमान्य झाले.
त्यामुळे एक लोकमान्य, लोकमान्य कोणाला म्हणायचं? शेवटी हेच लोकमान्य. इतक्या वर्षांनंतर सुद्धा त्या चोराला जर उपरती झाली असेल, तर तो नारायण सुर्वे यांचा खूप खूप मोठा असा विजय आहे आणि मरणोत्तर विजय आहे आणि त्यामुळे त्याचं महत्त्व हे अधिक आहे. तर आज जो हा विषय आहे, या विषयाच्या अनुषंगाने मला अजून एक प्रसंग आठवतो, की फ्रान्समध्ये असं एक ठिकाण आहे, की ज्या ठिकाणी जाताना सर्व गाड्या ज्या आहेत एकदम ते त्यांचा वेग कमी करतात आणि मग पुन्हा काही अंतरानंतर ते जातात. तर त्या ठिकाणी असं का होतं? कारण त्या ठिकाणी त्यांच्या देशाला साहित्यातलं नोबल पारितोषिक मिळवून देणारा एक लेखक, एक साहित्यिक त्या ठिकाणी राहतो आणि त्या साहित्यिकाच्या कामात कुठेही अडथळा नको आणि त्या साहित्यिकाविषयीचा आदर दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी हे असं होतं. हे आजही होत आहे. त्यामुळे अतिशय उच्च प्रतीचा आदर हा यातून दिसतोय. एक चंबळचं खोरं सुद्धा आपण एक ऐकलेलं आहे, जे मध्य प्रदेशमध्ये आहे, जिथे डाकूंचा वावर अतिशय मुक्त होता. म्हणजे ते चंबळ खोरं हे डाकूंसाठीच प्रसिद्ध होतं. तर अशा जागी त्या डाकूंना जो त्यांच्या पोलिसांना माहिती देतो, अशा एका व्यक्तीला उचलायचं होतं आणि ते आले शहरामध्ये, ग्वाल्हेरमध्ये आणि त्यांनी एका माणसाला उचलून घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं, की अरे ज्याला उचलायचं होतं तो हा नाही आहे, हा तर दुसराच आहे. मग आता काय करायचं? मग आता हे ज्यांना उचलून घेऊन गेले होते त्यांनी त्यांच्या विनवण्या केल्या, "मी असं नाहीये, मी शाळेमध्ये शिक्षक आहे आणि मी मुलांना घडवण्याचं काम करतो" वगैरे, वगैरे. हे सगळं झाल्यावर ते म्हणले, "ठीक आहे." आता डाकूंच्या तर लक्षात आलं आपली चूक झालेली आहे. आता काय करायचं? तर त्यावेळेस कसं असायचं, की पोलीस हे मागावर असायचे. त्यामुळे ते एका जागी राहू शकायचे नाहीत डाकू. त्यामुळे ते स्थान बदलायचे. तर ह्या व्यक्तीला घेऊन सुद्धा ते स्थान बदलत राहिले. आणि मग नंतर त्यांच्याबरोबर त्यांनी राहिल्यानंतर त्यांना जे कळलं, की अरे ही व्यक्ती शिक्षक आहे, ही समाज घडवते आहे. आपल्याला योग्य वेळी शिक्षक न मिळाल्यामुळे कदाचित आपण झालेलो आहोत. आणि त्यामुळे हे त्यांना जेव्हा ती उपरती झाली, तर त्यांना सांगितलं, की आम्ही तुम्हाला परत सोडू आणि ही घडलेली घटना आहे. त्यांनी त्यांना पुन्हा शहरातील एका थिएटरमध्ये डोळे बांधून आणून सोडलं. ते थोडा वेळ बसले आणि मग ते निघून गेले. फक्त त्यांना अट ही सांगितली होती, की आमच्या ठिकाणांविषयी, आमच्या ह्याच्याशी सांगायचं नाही. कारण पोलीस त्यांच्या मागावर होते. पण शिक्षक आहे, तो मुलांना शिकवतो आहे आणि आपल्याला शिक्षण मिळालं नाही. यातून ज्या डाकूंचं जे काही परिवर्तन, कदाचित ते त्यापुरतं त्यावेळेपुरतं असेल, पण झालेलं आहे. म्हणजे अशा घटना घडतात. अशा घटना घडतात. नारायण सुर्वेंच्या घरची चोरी आणि तो चोर या निमित्ताने पुन्हा एकदा ह्या सर्व गोष्टींना उजाळा मिळाला. पण एक गोष्ट नक्की, की कविवर्य नारायण सुर्वे, तुम्ही आजही जिवंत आहात आणि आजही तुम्ही लोकमनावर परिणाम करीत आहात. हेच काय ते तुमचं प्रचंड असं मोठं यश आहे आणि हे यश पाहताना, ऐकताना खरोखरच साहित्य रसिकांना खूप खूप आनंद होतो आहे. आज इथेच थांबतो. आपण व्हिडिओ पाहत आहात त्याबद्दल आपणा सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.